संविधानाचं मूलभूत तत्व म्हणजे सर्व धर्म समभाव. संविधानाचा मूळ गाभा म्हणजे सर्व धर्म समभाव. कलम 14, कलम 15, कलम 25, 26, 27, 28, 29 या माध्यमातून हे संविधान कसं सर्व धर्म समभाव या देशामध्ये राखून आहे आणि या देशातील प्रत्येक नागरिकाला समान संधी, समान न्याय, समान हक्क देतं, हे याच्यातून दर्शवतं. आणि याच सर्व धर्म समभाव या संकल्पनेला, संविधानावर आधारित सर्व धर्म समभाव या संकल्पनेला नपुंसकपणा म्हणणं म्हणजे संविधानावर हल्ला करणं आणि म्हणजे संविधानकर्त्याच्या विचारांवर हल्ला करणं. आणि या हल्ला करणाऱ्यांना हे सरकार पाठीशी घालणार का, हा प्रश्न आहे. भगवा ध्वज, भगवा रंग हा बुद्धांचा आहे. बुद्धांच्या चिवराचा रंग हा भगवा आहे. वारकरी संप्रदायाच्या झेंड्याचा रंग भगवा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा ध्वजाचा जो रंग आहे तो भगवा आहे. शीख धर्मीयांचा जो ध्वज आहे त्याचाही रंग भगवा आहे. आणि या भगव्या रंगाचा जो आधार घेऊन आहे तो तिरंग्याचा, राष्ट्रध्वजाचा द्वेष करण्याचं जे पाप आहे ते मनोहर कुलकर्णी नावाची व्यक्ती करत आहे. आणि हा राष्ट्रद्रोह नाही का, हा माझा प्रश्न आहे. या देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्र मोदीजी आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी या दोघांना माझा विचारणा आहे. एकीकडे आपण हर घर तिरंगा हा कार्यक्रम राबवता आणि दुसरीकडे यांसारखी जी लोक आहेत महाराष्ट्रामध्ये, मनोहर कुलकर्णी यांच्यासारखी लोक हे राष्ट्रध्वजाला विरोध करतात. कुठेतरी भगवा विरुद्ध राष्ट्रध्वज जो आहे तो संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. आम्हाला भगवा रंग हा प्रियच आहे, याच्या बाबतीमध्ये काहीही तेमात्रही मनामध्ये शंका नाहीये. मात्र राष्ट्रध्वज जो आहे ती वेगळी गोष्ट आहे. राष्ट्रध्वज जी आहे ती संकल्पना वेगळी आहे आणि या राष्ट्रध्वजाचा अपमान करण्याचं जे काम आहे ते मनोहर कुलकर्णी यांच्या माध्यमातून झालेलं आहे. नवीन जनसुरक्षा कायदा आणलेला आहे. तो कायदा आणताना देवेंद्र फडणवीस जे आहे ते विधान भवनामध्ये बोलले की हे लोक लोकशाही मानत नाही, हे लोक संविधान मानत नाही. माझा प्रश्न आहे, हे जे संभाजी भिडे नावाने जे गृहस्थ फिरतात हे संविधान मानतात का? संविधानातली सर्व धर्म समभाव ही संकल्पना मानत नाही. ते उघड संविधानाचा अपमान करत आहेत. हे उघड संविधानाचा विरोध करत आहेत. उघड जी संविधानामध्ये सर्व धर्म समभावाची संकल्पना संविधान करते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडली, त्या संकल्पनेला हे नपुंसकपणा म्हणत आहे. याच्यावर या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय बोलणार आणि या विचारधारेच्या अर्बन मनुवादी विचारधारेच्या लोकांवर कुठली कारवाई करणार, हा माझा प्रश्न या माध्यमातून आहे. धन्यवाद. जय संविधान, जय शिवराय, जय भीम, जय भगवान.